हे गाईज, हॅलो एव्हरीवन, नमस्कार मंडळी. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी आली आहे महाराष्ट्रातील एका अशा पवित्र ठिकाणी जे की आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचीही ती कुलस्वामिनी होती. महाराष्ट्रातल्या 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ, सर्वात पहिलं शक्तिपीठ म्हणजे तुळजापूर. या मंदिराचा इतिहास मी आज एक्सप्लोर करणार आहे. तुळजाभवानीचे हे मंदिर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे वसलेले असून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे. मित्रांनो, जर तुम्हालाही इथे यायचं असेल तर तुळजापूर पोहोचण्यासाठी बरेच साधन अवेलेबल आहे. परंतु तुळजापूरला त्याचं प्रॉपर असं रेल्वे स्टेशन नाही, तर तुम्हाला इथे येण्यासाठी सोलापूर मार्गे यावे लागेल. इथून तुळजापूरवरून सोलापूर हे 40 किलोमीटर अंतरावर आहे आणि सोलापूर रेल्वे स्थानकावरून किंवा सोलापूर बस स्टँड वरून तुम्हाला इथे येण्यासाठी बऱ्याच बसेस भेटून जातील. हे मंदिर सुमारे 13व्या शतकापूर्वीचं असून म्हणजे सुमारे 12व्या शतकामध्ये बांधलं गेलेलं असून हे मंदिर हेमाडपंथी स्थापत्य शैलीचं अद्भुत उदाहरण आहे. काळ्या दगडात कोरलेली भव्य रचना प्राचीन शिल्पकलेचा उत्तम नमुना आहे. या मंदिराचा इतिहास मराठी शाहीशी अतूटपणे जोडलेला आहे. या मंदिराला 3 प्रवेशद्वार आहे. सगळ्यात पहिले आपण पुढे आल्यानंतर आपल्याला दिसेल राजा शहाजी महाद्वार, त्यानंतर त्याच्या शेजारी आपल्याला सरदार निंबाळकर प्रवेशद्वार दिसतो आणि तिसरा म्हणजे राजमाता जिजाऊ मुख्यद्वार. आणि तुम्ही बघाल तर तुम्हाला भिंतीवर नाजूक कोरीव काम दिसेल. या नाजूक कोरीव कामाने सजलेली भिंती इतिहासाचा मागोवा घेत भक्तांना मंत्रमुग्ध करतात. तसेच तुम्ही आतमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला इथे दिसतो तो म्हणजे उजवा सोंडेचा गणपती. या गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण पुढे जातो. देवीच्या गाभाऱ्याचे क्षेत्र हे मंदिराचा आत्मा आहे. येथे स्वयंभू तुळजाभवानी मातेची 3 फूट उंच चलमूर्ती असून काळ्याभोर गंडकी पाषाणातून बनवलेली आहे. अष्टभुजा असलेली ही प्रतिमा देवीच्या पराक्रमाचे प्रतीक आहे. प्रत्येक हातात शस्त्र धरलेली असून ती दृष्टांचा नाश करणारी आहे असं म्हटलं जातं आणि तिच्या एका हातातील अभय मुद्रा भक्तांना अपूर्व शांतता आणि शक्तीचा अनुभव देते. तुळजाभवानीचं शारदीय आणि शाकंभरी असे 2 नवरात्र महोत्सव खूप फेमस आहेत. त्या उत्सवापूर्वी देवीला मूळ स्थानावरून उचलून शयनगृहात झोपविलं जातं आणि याला देवीचा निद्रा काल म्हणतात. त्यानुसार भाद्रपद वद्य अष्टमी, अश्विनी शुद्ध एकादशी आणि पौष शुद्ध प्रतिपदेला देवींचा निद्राकाल असून त्याला अनुक्रमे घोर निद्रा, श्रम निद्रा आणि सुख निद्रा म्हटलं जातं. निंबाळकर दरवाजाच्या बाहेरील भागात दोन्ही बाजूंना मातंगी देवी व भैरवाची मंदिरे आहेत. ही मंदिरे त्यांच्या स्थापत्य रचनेवरून साधारणतः 14व्या शतकात बांधलेली असावीत असे दिसून येते. देवीचे मंदिर हे दगडी प्राकाराने बंदिस्त असून त्याच्या पूर्व आणि पश्चिमेस उंच कमानींची भव्य प्रवेशद्वारे आहेत. प्राकाराला लागून असणाऱ्या ओवऱ्यात विभिन्न परिवार देवता आहेत. साधारणतः 18व्या शतकात मंदिराच्या बांधणीत निजामाचे सरदार व निंबाळकर घराण्याचे मोठे योगदान असल्याचे येथील वास्तु स्थापत्यावरून दिसून येते. देवीच्या निद्राकालाची परंपरा शतकानुशतक आजही तशीच कायम आहे. एवढंच नाही तर दसऱ्याचं सीमोल्लंघन साजरं करण्याकरिता देवीला एका विशिष्ट पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. या जागेचे नाव कल्लोळ तीर्थ आहे. खरं तर कल्लोळ नाव का बरं पडलं असेल तर ज्यावेळी देवीने महिषासुरांचा वध केला होता त्यानंतर देवीला जे स्नान घालण्यात आलं त्यावेळी सर्व नद्यांना आमंत्रित करण्यात आले होते आणि त्या सर्व नद्यांना आमंत्रित केल्यानंतर पाण्याचा जो काही कल्लोळ उडाला त्यावरून या तीर्थकुंडाचे नाव कल्लोळ तीर्थ पडले. तुळजाभवानीची पूजा अर्चा करण्याचं काम वर्षभर स्थानिक पुजारी करत असले तरी पालखी आणण्याचा मान नगरजवळील भिंगारच्या भगत घराण्याकडे आहे. तर परंपरेने पालखीच्या पुढच्या खांद्याचा मान बार्शी तालुक्यातील आगळगाव गोरमाळ्याच्या लोकांचा आहे. आणि हे पुढे बघाल तर तुम्हाला इथे दिसेल हे गौमुख तीर्थ आहे. तर याविषयी मी ऐकलेली गोष्ट ती म्हणजे
ज्यावेळी या गोमुख तीर्थाचे रिनोव्हेशनचे काम चालू होते त्यावेळी प्रयागराजला महाकुंभ चालू होता आणि त्यावेळेला या तीर्थातून येणारं जे काही पाणी आहे ते बंद होतं. ज्यावेळी महाकुंभला अमावस्येच्या दिवशी शाही स्नान झाले त्याचवेळी त्या शाही स्नानाच्या आदल्या दिवशी हा 20 वर्ष बंद पडलेला झरा चालू झाला. तर आपल्याला ह्या मंदिराच्या प्रांगणात वेगवेगळ्या देवतांची लहान मंदिरे पाहायला मिळतात. तसेच येथे भगवान नरसिंह, खंडोबा आणि चिंतामणी यांच्या प्रतिमांची सुद्धा पूजा होते. तुळजापूरचा प्राचीन इतिहास ठामपणे सध्या तरी सांगता येत नसला तरी तेर हे प्रसिद्ध सातवाहनकालीन व्यापारी केंद्र याच प्रदेशात असल्या कारणाने तुळजापूर परिसरातून इंडो रोमन व्यापारी मार्ग जात असावा. तसेच तुळजापूर जवळच आपासिंगा तीर्थ, काटी सावरगाव इत्यादी ठिकाणी सातवाहनकालीन अवशेष आढळून आले आहेत. या प्रदेशांवर पुढच्या काळात बदामीचे चालुक्य, राष्ट्रकूट, कल्याणीचे चालुक्य, यादव, बहमनी, आदिलशाही, मोगल व निजाम या राजवटींचा अंमल होता. पुढे काही काळ ब्रिटिश अधिकारी कर्नल मेडोज टेलर या भागाचे आयुक्त कमिशनर होते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आपल्या मागे मंदिर आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांना एका दिव्य तलवारीचा आशीर्वाद या देवी भवानीने दिला होता, जिचा उपयोग त्यांनी आपले साम्राज्य उभारण्यासाठी आणि आपल्या प्रजेचे रक्षण करण्यासाठी केले. सध्या अधिक मास चालू असल्यामुळे मंदिरात भरपूर गर्दी आहे, परंतु मी सकाळी लवकर गेल्यामुळे माझं दर्शन अतिशय छान असं झालेलं आहे. निघायच्या आधी थोडा नाश्ता करूया, थोडा आजूबाजूचा परिसर एक्सप्लोर करूया. ही तुळजाभवानी माता आपल्या महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते. अशा तीर्थक्षेत्राला भेट देऊन खूप प्रसन्न वाटतंय. तुम्हालाही अशाच नवीन ऐतिहासिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर पाहत रहा सफर स्नॅप्स बाय रेणू. तर या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंटद्वारे सांगा की हा व्लॉग कसा वाटला. पुन्हा भेटूया आपण आपल्या पुढच्या प्रवासात. तोपर्यंत जय शिवराय. थँक्यू.